प्रपंच कर्माचा अभ्यास करीत। संत आपल्याला वारंवार प्रत्येक शब्दातून जागा करण्याचा, सावध करण्याचा, शहाणं करण्याचा प्रयत्न करतात वेळोवेळी। जीवनातील आपल्या जीवनामध्ये संकट येऊ नयेत, दुःख येऊ नये, चुकीच्या मार्गावर आपलं पाऊल पडू नये म्हणून वेळोवेळी स्पीड ब्रेकर आपल्याला संत देतात। कुठेतरी आपले घसरगुंडी होऊ नये, गाडी या ठिकाणी पलटू नये म्हणून संत या ठिकाणी विचाराचं स्पीड ब्रेकर देतात आपल्याला, सावध। का तर कुठेतरी आपल्या जीवनाचा हा प्रवास रस्ता चुकीच्या मार्गाने जाऊ नये। आपल्या प्रपंचातील कर्माला शिवभक्तीची जोड मिळणं अत्यंत महत्वाचं आहे। भक्त ही अवस्था सहजासहजी लवकर प्राप्त होत नाही। फार मोठी साधना, तपश्चर्या त्याला आपल्या जीवनामध्ये असावी लागते आणि त्याला पूर्व प्रारब्धातलं कर्म हे चांगलं असावं लागतं, तर त्याच्या अंतःकरणामध्ये शिवभक्ती निर्माण होते। आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये अमरेश्वराची भक्ती निर्माण झाली म्हणजे काहीतरी आपलं पूर्व प्रारब्ध उदयाला आलेलं आहे, पूर्व संचित आपलं चांगलं आहे, आई वडिलांची पुण्याई आहे, आपलं कर्माचं काहीतरी चांगल्या प्रकारचं मागच्या प्रारब्धामध्ये जमा झालेलं आहे म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवान शिवाची भक्ती निर्माण झालेली आहे। ती भक्ती विविध साधनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण प्रगट करावी लागते। प्रत्यक्ष रूपामध्ये या ठिकाणी साधनाच्या माध्यमातून परमेश्वराला आकळता येतं। श्रावण महिना पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये विविध रूपाने बेलाच्या माध्यमातून, शिवमुठाच्या माध्यमातून, लाखोळीच्या माध्यमातून या ठिकाणी अभिषेक, रुद्राभिषेकाच्या माध्यमातून, पंचामृताच्या माध्यमातून या ठिकाणी भगवान शिवाला आकळता येतं, म्हणजे आपलंसं करता येतं। ही साधनेची गरज देवाला नाहीये। देव काय आपल्या पंचामृताचा भुकेला नाहीये, देव आपल्या बेलाचाही भुकेला नाही, आपल्या नारळाचाही भुकेला नाही, आपल्या नैवेद्याचा सुद्धा भुकेलेला नाही। हे सगळे उपाय आपल्या मनाला तिथपर्यंत वळवण्यासाठी आहेत।